नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे तुम्हा आम्हाला कोरोनाच्या नियमांची आठवण करून देणारी। राज्यात दिवाळीच्या तोंडावर विविध वस्तू खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी होताना पाहायला मिळते। मात्र या गर्दीत कोरोनाच्या नियमांचा विसर झाल्याचं दिसतंय। विविध बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत। मुंबई, नागपूर आणि नाशिकमधील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो नागरिकांकडून कोरोना नियमांचं पालन होत नसल्याचं दिसतंय। वस्तू खरेदीसाठी आलेल्या लोकांनी मास्क देखील लावलेला नाहीये। त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचा तर या ठिकाणी पुरता फज्जा उडाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी कोरोना वाढीसाठी निमंत्रण तर नाही ना, असा सवालही उपस्थित होतो। आपण पाहतोय कोरोनाचा कहर हा कमी झालेला आहे, मात्र तो पूर्णपणे कोरोना हा संपुष्टात आलेला नाहीये। तरी देखील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपण पाहतोय। काही प्रमाणात निर्बंध हे शिथिल करण्यात आलेत, मात्र त्याचा गैरफायदा हा नागरिक उचलताना पाहायला मिळत आहे। न्यूज 18 लोकमतवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी शासनाने आखून दिलेल्या कुठल्याही नियमांचं पालन केलं गेलेलं नाहीये। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आणि तुषार कोहळे हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण सुरुवातीला जाऊयात लक्ष्मण यांच्याकडे। लक्ष्मण हे नाशिकमधून जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, नाशिकमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? या ठिकाणी नियमांचं पालन केलं जातंय का आणि प्रशासनाने काय निर्बंध या ठिकाणी आखून दिलेले आहेत का, उपाययोजना करण्यात आल्या? आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे नाशिकच काय तर राज्यामध्ये जी तुफान गर्दी बाजारपेठांमध्ये पाहायला मिळते, त्याच धर्तीवरती नाशिकमध्ये देखील नागरिकांच्या तोंडाला कुठेही मास्क पाहायला मिळत नाही, सोशल डिस्टन्स आपल्याला पाहायला मिळत नाही। आता आपण नाशिकच्या शालिमार चौकातील मुख्य बाजारपेठेमध्ये उभे आहोत आणि माझ्या मागच्या बाजूला जर आपण ही दृश्य बघितली तर ही दृश्य हे सगळं चित्र स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे। नागरिकांच्या तोंडाला मास्क आपल्याला पाहायला मिळत नाही। अनेक नागरिक विना मास्क बाजारपेठेमध्ये फिरत आहे, तर अनेक नागरिक जे आहे कुठल्याही प्रकारचा डिस्टन्स या ठिकाणी पाळत नाही। दुकानांसमोर ही मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। हा नाशिकचा मुख्य बाजारपेठेचा परिसर आहे। शालिमार, एमजी रोड आणि मेन रोड या बाजारपेठेमध्ये नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील लोक जे आहे ते खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात आणि याच गर्दीमुळे कोरोना भविष्यात वाढू शकतो अशी परिस्थिती जी आहे ती दृश्यांमध्ये पाहायला मिळते। सरकारनं जे काही नियम घालून दिलेले आहे ते नियम या ठिकाणी पायदळी तुडवले जात आहे। कुठल्याही प्रकारचे नियम या ठिकाणी पाळले जात नाही। बहुतांश नागरिक जे आहेत ते विना मास्क या ठिकाणी आपल्याला फिरताना पाहायला मिळत आहे, तर कुठेही सोशल डिस्टन्स नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे। ज्या प्रशासनावरती हे सगळं रोखण्याची जबाबदारी आहे ते प्रशासनातले पोलीस आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी मात्र या ठिकाणी भिरकत नाही आहे आणि त्यामुळे नागरिकांमधला बिनधास्तपणा जो आहे तो अधिक वाढलेला आहे। दुकानदारांना जे काही नियम घालून देण्यात आलेले आहे की आपण सोशल डिस्टन्स पाळायचं आहे, मात्र दुकानदारांवर देखील कारवाई आता कमी झालेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून अशा प्रकारची गर्दी जी आहे ती बाजारपेठांमध्ये झालेली आहे आणि हीच गर्दी जी आहे ती कोरोनाला निमंत्रण देणारी ठरू शकते अशी सगळी परिस्थिती नाशिकमध्ये देखील आहे। लक्ष्मण, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी काही बातचीत झालेली आहे का किंवा त्यांच्याकडून काही प्रशासनाला निर्देश देण्यात आलेत का? नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे दर आठवड्याला नाशिकमध्ये कोरोनाची आढावा बैठक घेत असतात आणि या आढावा बैठकीच्या माध्यमातून प्रशासनाच्या सर्वच विभागांना कोरोनाचे नियम पाळण्यासाठीचं आवाहन नागरिकांना करा अशा प्रकारच्या सूचना दिल्या जातात। ते देखील स्वतः अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे, मात्र सोशल डिस्टन्स असतील आणि मास्क असतील हे बंधन जे आहे ते कार्यक्रमांना ते घालून देतात, त्याशिवाय ते कार्यक्रमांना देखील उपस्थित राहत नाही अशा प्रकारचे नियम ते स्वतः पाळत आहे। मात्र ते जे काही सूचना प्रशासनाला देत आहे त्या सूचनांचं पालन प्रशासनातले अधिकारी कर्मचारी करत नाही आणि त्याचमुळे बाजारपेठांमध्ये अशी गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। खरं तर नाशिक हे एकेकाळी हॉटस्पॉट ठरलं होतं कोरोनाचं। या ठिकाणी शेकडो नव्हे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, मात्र इतकं सगळं होऊन देखील नागरिकांचा बेपर्वाई जी आहे ती अधिक आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये नाशिकमध्ये
ही गर्दी जर आपण बघितली तर पुढच्या काळामध्ये कोरोनाची जी तिसरी लाट आपण म्हणतोय ही तिसरी लाट येण्यासाठी हीच गर्दी कारणीभूत ठरणार आहे। बिलकुल, नक्कीच लक्ष्मण, तुम्ही असेच राहा आपल्यासोबत। तुमच्याकडून अधिक माहिती नाशिक संदर्भातली घ्यायची आहे, मात्र या क्षणाला तुषार कोहळे नागपूरवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण थेट जाऊया नागपूरमध्ये। तुषार, या ठिकाणी काय परिस्थिती पाहायला मिळते? आपण जर का नागपूरचा विचार करायचा झाला तर आज जे नागपूरच्या बाजारपेठेमध्ये जे चित्र दिसलं ते निश्चित अत्यंत धक्कादायक होतं। म्हणजे आपण जर का पश्चिम बंगाल असेल किंवा आसाम या राज्याचा विचार केला तर तिथे आता काही दिवसाआधी दुर्गाउत्सव म्हणा किंवा दसरा झाला, मोठ्या प्रमाणामध्ये तिथे दुर्गाउत्सव साजरा केला जातो। त्यामुळे तिथे आता रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळते। आणि त्याच पार्श्वभूमीवर जर का बघितलं तर नागपूरमधली जी गर्दी दिसत आहे त्यामुळे येत्या काही काळामध्ये जर का लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर निश्चितच नागपूरमध्ये देखील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल। आपण जर का पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव घेतला तर आपल्याला लक्षात येईल की दिवाळीच्या 15 ते 20 दिवसानंतर कोविडच्या लाटेला सुरुवात झाली होती आणि ती मग हळूहळू एप्रिल महिन्यापर्यंत पीकवर गेलेली होती। त्याचं जे प्रमुख कारण होतं ते म्हणजे दिवाळीमध्ये लोकांनी जो लापरवाही म्हणा किंवा बेजबाबदारपणा दाखवला होता त्याचं ते प्रमुख कारण होतं। आजही जर का तुम्ही बघितलं तर रशिया असेल किंवा चीन असेल जिथे नवीन एक व्हेरियंट पाहायला मिळतो, त्यामुळे त्या भागातल्या काही शहरांना लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये जावं लागलं। राज्याचा विचार केला तर आपण साधारण 24 असे जिल्हे आहेत जिथे एक तर रुग्णसंख्या 0 आहे किंवा ते 10च्या आतमध्ये आहे। मात्र राज्यातली 6 असे जिल्हे आहे की ज्या जिल्ह्यामध्ये अजूनही कोरोनाचं बऱ्यापैकी वास्तव आहे। विदर्भात त्या सुदैवाने विदर्भामध्ये यामधला एकही जिल्हा नाही, त्यामुळे विदर्भामध्ये बऱ्यापैकी परिस्थिती नियंत्रणामध्ये दिसत आहे। असं असलं तरी जर का नागरिकांनी निष्काळजीपणा दाखवला, नागरिकांचं बेजबाबदारपणा वागणं हे सातत्याने दिवाळीच्या काळामध्ये बाजारपेठेमध्ये जर का आपल्याला पाहायला मिळालं तर निश्चितच आपणच स्वतःवर एक आपलं संकट ओढून घेऊ असंच म्हणावं लागेल। कारण की आज ज्या प्रकारे नागपूरच्या सीताबर्डी बाजारपेठेमध्ये दृश्य आपल्याला पाहायला मिळालं ते अत्यंत धक्कादायक होतं। मध्ये सोशल डिस्टन्सिंग तर सोडा, पण साधा लोक मास्क देखील बऱ्यापैकी घालून नव्हते आणि ज्या लोकांनी मास्क घातलेले होते त्या लोकांचे मास्क वनटीवर होते। त्यावरून तुम्हाला कल्पना येईल की लोकांचा जो बेजबाबदारपणा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। लोकांना असं वाटतं की लोकांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे त्यामुळे त्यांना कोरोना होणार नाही, असं नाही। कारण की मागच्या काही महिन्यातले जर का तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आकडे बघितले तर त्यातले अनेक असे रुग्ण होते ज्यांना आधी लसीकरण झालेलं होतं। त्यामुळे लसीकरण झालं तुम्हाला सिक्युरिटी मिळेल हे खूप जास्त शक्यता आहे की तुम्हाला कोरोना होणार नाही, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही बेजबाबदारपणे वागाल। कारण की अजूनही जर का तुम्ही विचार करायचा झाला तर नागपूर शहरामध्ये साधारण 20 लाख लोकांचं लसीकरण झालंय, मात्र 50% लोक अजूनही लसीकरणापासून बाकी आहे, त्यांचं लसीकरण व्हायचं। त्यामध्ये 18 वर्षाखाली जे तरुण असेल किंवा लहान मुलं असेल त्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे, मात्र प्रशासनाचं याकडे कोणतं लक्ष नाही। आज नागपूरच्या सीताबर्डी बाजारपेठेमध्ये कुठेही प्रशासनाचे कोणतेही अधिकारी म्हणा कर्मचारी दिसत नव्हते जे लोकांची गर्दी नियंत्रित करेल। त्यामुळे प्रशासनाची देखील नैतिक जबाबदारी आहे, सोबतच नागरिकांची देखील नैतिक जबाबदारी आहे की आपण स्वतः नियमाचं पालन करावं जेणेकरून आपण तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही। बिलकुल, ज्याप्रमाणे प्रशासनाची आणि नागरिकांची नैतिक जबाबदारी आहे की जेणेकरून त्यांनी सगळ्या नियमांचं पालन करायला पाहिजे आणि तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळू नये कोरोनाच्या, त्याचप्रमाणे शासनाची देखील तेवढीच जबाबदारी आहे। तुषार, शासनाकडून काही निर्देश किंवा पालकमंत्र्यांकडून काही निर्देश देण्यात आले नव्हते प्रशासनाला? नागपूरमध्ये नागपूर महानगरपालिकेने जर का बघितलं तर काही नियम लावून दिलेले आहे। जर का तुम्ही पॉझिटिव्ह आढळले तर तुम्हाला सक्तीचं संस्थात्मक विलगीकरण तुम्हाला राहावं लागतं। इतकंच नाही तर क्लोज कॉन्टॅक्ट मधल्या लोकांना देखील सक्तीचं विलगीकरण असतं। पण मात्र महत्त्वाचा विषय आहे की लोकांचा जो वावर रस्त्यावर पाहायला मिळतो, विशेष करून दिवाळीच्या काळामध्ये लोकांचा वावर पाहायला मिळतो, तो लोकांचा वावर प्रशासनाच्या नियंत्रणाच्या बाहेर दिसतं। आपण बघितलं की राज्य शासनाने एक नवीन आदेश काढला होता की सरकारी कार्यालय असेल किंवा खाजगी कार्यालय असेल तिथे मास्क घालणं बंधनकारक आहे। मात्र सरकारी राज्य सरकारने आदेश काढले होते की सरकारी किंवा खाजगी कार्यालय असतील त्या ठिकाणी मास्क हे बंधनकारक आहे। मात्र असं असताना देखील आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठी गर्दी आपण पाहतोय। आपल्यासोबत होते आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आणि तुषार, तुमचे धन्यवाद, तुम्ही महत्त्वाची माहिती ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल। तर मुंबई, नागपूर, नाशिकमध्ये वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी होताना आपण पाहतोय। नागरिकांकडून वस्तू खरेदी करताना नियमांचं पालन होताना दिसत नाहीये। लोकांनी वस्तू खरेदी करताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। सण साजरी करा पण नियमांचं पालन करून कोरोना वाढणार नाही याचीही काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे।
ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे। आरोग्य विभागातील परीक्षेच्या खर्चावरून आता गोंधळ निर्माण झालाय। परभणी येथील केंद्र प्रमुखांना वेळेवर चेक न मिळाल्यामुळे पैसे खात्यात जमा झालेले नाहीयेत आणि त्यामुळे आता तात्पुरता खर्च हा केंद्र प्रमुखांना करावा लागणार आहे। उद्या 31 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची ड वर्गाची परीक्षा आहे। त्यासाठी परभणी जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना खर्च करण्यासाठी काही रक्कम देण्यात येते। इंडियन बँकेच्या परभणी शाखेचे चेक हे आज उशिरा केंद्र प्रमुखांना मिळाले असून ते कॅश करण्यासाठी देण्यात आलेले होते, परंतु उशीर झाल्यामुळे पुढील 2 दिवस ते चेक क्लिअरिंगसाठी लागणार आहेत आणि त्यामुळे आता परीक्षा उद्याच असल्याने उद्याचा खर्च केंद्र प्रमुखांना खिशातून करावा लागणार आहे। त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येते। साहेब मला नंतर 2 तासानं बोलले की ते सगळं क्लिअर झालेलं आहे आणि तुम्ही आता जाऊन बँकेमधून पैसे उचलू शकता। मग पुन्हा मी स्वतः आलो आता आणि त्याच्यावर केंद्र प्रमुख असं टाकायला पाहिजे होतं, बालविद्या मंदिर असं काही टाकलेलं नाही। नाव नुसतं कोणाचंही नाव लिहा आणि कोणालाही चेक द्या असं ते आहे त्याच्यावर लिहिलेलं। म्हणजे आता शेवटी मी माझं नाव टाकून चेक उचलायला आलो आणि त्या अकाउंटंटशी मी चेक दिला तर त्यांनी सांगितलं की ते चालणार नाही, आम्ही घेणार नाही, कारण या अकाउंटला आम्ही पे करू शकत नाहीत। मग त्यांना कारणही विचारलं मी, पण ते म्हणजे आम्ही तुम्हाला करू शकणार एवढंच सांगू शकतो। तर वळतो पुढे युनिसेफमध्ये नेदरलँड आणि USAID सरकारच्या स्पॉन्सरशिपच्या आधारे युनिसेफच्या माध्यमातून ग्लोबल इंटरफेथ वॉश अलायन्स लॉन्च करण्यात आलाय। तर ग्लोबल इंटरफेथ वॉश अलायन्सने स्वतः एक अनोखा असा पहिला प्रयत्न केला। हा असा प्रयत्न असणार आहे की ज्या आधारे प्रत्येक व्यक्तीपर्यंत सुरक्षित पाणी, योग्य सॅनिटायझेशन आणि स्वच्छतेचं महत्त्व पोहोचवण्यास मदत होणार आहे। दरम्यान ऋषिकेशमध्ये परमार्थ निकेतन आश्रमचे आध्यात्मिक प्रमुख आणि सहसंस्थापक स्वामी चिनानंद सरस्वतीने मिशन पाणीच्या माध्यमातून GIWA च्या प्रयत्नासंदर्भात भाष्य केलंय। ते काय म्हणालेत नेमके आपण पाहूयात। स्वच्छता और पानी हमको बचानी है ये जिंदगानी। जब हम एजेंडा 2030 और भारत की बात करते हैं तो हमें याद रखना होगा कि सतत विकास से हमारा मतलब क्या है। एक ऐसे विकास से जो वर्तमान पीढ़ी के साथ हमारी भावी पीढ़ियों की ज़रूरत को भी ध्यान रखे, और उसके लिए सबसे ज़्यादा ज़रूरी है कि हमारे पास जल हो। जल और स्वच्छता दोनों की बहुत ही ज़्यादा ज़रूरत है। तो हम लोग इसके लिए अवेयरनेस प्रोग्राम कर रहे हैं। 4 आईज प्रोग्राम बनाया है। नंबर 1 इंफॉर्मेशन, नंबर 2 इंस्पिरेशन, नंबर 3 इनोवेशन और नंबर 4 इम्प्लीमेंटेशन। इन 4 चीज़ों को लेकर हमने जल और स्वच्छता और सफाई की सुविधाओं सबके लिए, महिलाओं के लिए, लड़कियों के लिए, जिनको सबसे ज़्यादा सामना करना पड़ता है, उन सभी महिलाओं के लिए और लड़कियों के लिए हमने क्लासेस लगाई हैं। सच पूछिए तो उनको पता है पानी की क्या कीमत है। केवल पानी नहीं बल्कि पानी का पूरा असर उनके स्वास्थ्य पर पड़ता है, उनकी शिक्षा पर पड़ता है। जब सारा दिन पानी ढोते रहेंगे तो कैसे वो पढ़ाई कर सकेंगे, कैसे वो स्वस्थ रह सकेंगे। तो ग्लोबल इंटरफेथ वॉश अलायंस और परमार्थ निकेतन इस दिशा में बहुत बड़ा काम कर रहा है। स्कूलों को जोड़कर, आंगनवाड़ियों को जोड़कर, आशा वर्कर्स को जोड़कर और समाज में जितनी संस्थाएं हैं उन सबको जोड़कर, क्योंकि पानी को बनाया तो नहीं जा सकता लेकिन पानी को बचाया तो जा सकता है। ये हमारी सबकी जिम्मेदारी होनी चाहिए। मेरा पानी मेरी जिम्मेदारी हो कि मैं अपने पानी को बचाऊंगा। स्वच्छता और पानी हमको बचानी है ये जिंदगानी। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।